नमस्कार. अस्तित्व. लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. अमित, अरे बाबा उठले नाहीत का अजून? औषधांची वेळ चुकली ना की मग सगळं तंत्रच बिघडतं रे त्यांचं. अमित, जरा बघतोस का खोलीत जाऊन त्यांच्या? माझ्या पोळ्या चालल्या आहेत, भाजी ठेवली आहे गॅसवर, तुझा डबा भरायचा आहे अजून. उठल्या उठल्या चहा लागतो त्यांना, आणि तोही सकाळी 7च्या ठोक्याला. 7:45 होत आले, आज चहा चहा करत किचनमध्ये आले नाहीत. आदितीचं बोलणं ऐकताच अमितलाही आश्चर्यच वाटलं. बाबा अजून उठले कसे नाहीत? तो लगेचच उठून त्यांच्या खोलीत गेला. बाबा अजून झोपलेलेच होते. बाबा उठा, 8 वाजले, आज चहा नको आहे वाटतं. काही प्रतिसाद नाही म्हणून अमित त्यांना उठवून हलवू लागला, तर प्रतिसाद न देणारं बाबांचं थंडगार पडलेलं शरीर बघताच तो जोरात ओरडलाच. आदिती, अगं इकडे ये, हे बघ बाबा उठत नाही आहेत. पोलपाटावर लाटत असलेली पोळी आणि तव्यावरची भाजत असलेली पोळी तशीच अर्धवट ठेवून गॅस बंद करून आदिती धावतच बाबांच्या खोलीत पळाली. अमितला काही सुचेनासं झालं होतं. आदिती, बाबा उठत नाही आहेत. आदिती ही घाबरून गेली आणि बाबांना हलवत उठवू पाहत होती. बाबा उठत नाही आहेत. आदितीच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरत ती अमितला म्हणाली, अरे औषधांमुळे गाढ झोप लागली असेल, थांब मी डॉक्टरांना फोन करते. आदितीनं बाबांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन लावला. हॅलो डॉक्टर, मी आदिती बोलते आहे. हो हो बोल. बाबा बरे आहेत ना? परवाच तर येऊन चेक करून गेलो. BP वाढलेलं होतं, पण औषधं बदलून दिली आहेत. डॉक्टर, बाबा उठतच नाही आहेत. बहुतेक तुम्ही याल का घरी लगेच? हो हो येतो, लगेचच येतो. डॉक्टर पुढच्या 10 मिनिटात घरी पोचले. अमितच्या पाठीवर थोपटत म्हणाले, पहाटेच गेलेत ते. BP शूट झालं असावं. मी डेथ सर्टिफिकेट लिहून देतो. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आदिती ढसढसा रडू लागली. डॉक्टर तिला म्हणाले, गीता, अगं जन्ममरण आपल्या हाती थोडंच असतं आणि वयही झालंच होतं ना त्यांचं. आता काहीतरी निमित्त व्हायचंच. अमितकडे पाहत ते म्हणाले, मी तर म्हणेन सुटले ते बरं झालं. नाहीतर अल्झायमरसारख्या आजारात पुढे खूप त्रास सहन करावा लागतो, पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना दोघांनाही. आदिती आणि अमित दोघंही थोडे गोंधळून गेले. आदिती त्यांना म्हणाली, डॉक्टर, माझं नाव गीता नाही आहे, माझं नाव आदिती. गेल्या 10 वर्षापासून मी गीता झाले होते बाबांची. डॉक्टरांनी विचारलं, म्हणजे? डॉक्टर, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी मंडईत भाजी आणायला गेले होते. भाजी घेऊन बाहेर पडले आणि रिक्षाला हात करत उभी होते. तितक्यात गीता गीता म्हणून मागून हाक आली आणि एक आजोबा माझ्याजवळ येऊन माझा हात धरून म्हणायला लागले, गीता, अगं मला घर सापडत नाही आहे आपलं. केव्हाच आम्ही इथे थांबलो आहे, पण कुठे जायचं आहे कळत नाही आहे. बरं झालं तू आलीस, चल घरी जाऊ. आजोबा चांगल्या घरातले वाटत होते, दिसायलाही आणि त्यांच्या कपड्यांवरूनही. माझा हात धरून म्हणायला लागले, गीता चल ना लवकर, मला भूक लागली अगं कधीची. काय करावं मला सुचेना. आजोबांचं केविलवाणं बोलणं ऐकून वाटलं, घरी घेऊन जावं यांना, काहीतरी खायला द्यावं आणि सावकाश त्यांना त्यांचा पत्ता विचारून घरी सोडावं. रिक्षा पकडून आम्ही दोघं घरी आलो. पोहोचताच आजोबा ओरडायला लागले, गीता, आमटी भात वाढ ग लवकर, खूप भूक लागली आहे. घाईनं त्यांना जेवायला वाढलं. बऱ्याच दिवसांचे उपाशी असल्यासारखे ते जेवत होते. पोटभर जेवून झाल्यावर त्यांना विचारलं, आजोबा कुठे राहता तुम्ही, आठवत आहे का? मी सोडते तुम्हाला तुमच्या घरी. त्यावर त्यांचं उत्तर, गीता, अगं हेच तर आपलं घर ना. मला काही सुचत नव्हतं हो डॉक्टर. आजोबा जेवण झाल्यावर बाहेर सोफ्यावर झोपून गेले. संध्याकाळी अमित घरी आला तेव्हा त्याला हा प्रकार सांगितला. तो म्हणाला, आपण शोध घेऊ त्यांचा, घरचा, नातेवाईकांचा,
बातम्यांमध्ये पेपरमध्ये कोणती मिसिंग कंप्लेंट आहे का 2-3 दिवस चेक करत होतो. पोलीस चौकीतही कळवलं. पोलिसांचं म्हणणं पडलं, काही शोध लागला तर कळवू, तोपर्यंत तुमच्याकडे राहू दे त्यांना. तुम्हाला अडचण वाटत असेल तर त्यांची सोय सरकारी वृद्धाश्रमात किंवा दवाखान्यात करू. 2 दिवस गीता गीता म्हणत माझ्या मागे मागे करत होते अगदी. गीता, आज भेंडीची भाजी कर, लसणाची फोडणी देऊन कढी कर, अशा फरमाईशी करत होते. त्यांच्याकडे पाहून मला खूप वाईट वाटत होतं, भरून येत होतं. पण आजोबांचं त्या आपुलकीचं हक्काचं बोलणं आवडायलाही लागलं. आठवडा झाला आजोबांच्या घराचा, माणसांचा काही शोध लागला नाही. घरात असलेल्या अशा मोठ्या माणसाचा आम्हाला पण आधार वाटू लागला. त्यांचं करावं लागत होतं, पण त्यात आनंदच वाटू लागला. त्यांची काही मदत न होवो, पण त्यांचं अस्तित्व आमचा आधार बनू पाहत होतं. मी आणि अमितनं निर्णय घेतला, आजोबांना आपण इथेच ठेवून घेऊ. पोलिसांना तशी कल्पना देऊन ठेवली होतीच. तेव्हापासून ना ते आमचे बाबा झाले. आज 10 वर्ष झाली त्या गोष्टीला. माझं दुसऱ्यांदा नामकरण झालं, गीता. आज बाबांबरोबर गीताचंही अस्तित्व संपलं. आदितीचं बोलणं ऐकून डॉक्टर निस्तब्ध झाले. मला जरासुद्धा कल्पना आली नाही की तुमचे वडील नसून कोणी परकेत. खरं तर अल्झायमर हा आजार फार गंभीर आहे आणि आजकाल बऱ्याच वृद्धांना यांनी ग्रासलं आहे. फार मोठी समस्या होत चालली आहे. आजकाल पोटच्या मुलांना धडधाकट आईवडील नकोसे झालेत. पैसे, प्रॉपर्टी गिळंकृत करून म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी टाळली जाते. दिवसेंदिवस वृद्धाश्रम वाढत चाललेत. पण अशीही माणसं आहेत जगात, याचं त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. अश्रू अनावर झालेल्या आदिती आणि अमितच्या पाठीवर हात फिरवून डेथ सर्टिफिकेट देऊन डॉक्टरही पाणावलेल्या डोळ्यांनी तिथून बाहेर पडले.